तर मातोश्रीवरील मराठा आंदोलनामागे भाजपचा हात आहे असा आरोप केला जातोय। ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पलांडे यांनी हा आरोप केलाय, कारण भाजप पदाधिकारी सुशील पायाळ हे आंदोलकांमध्ये स्पष्ट दिसले। पाहूया पलांडे यांनी नेमका काय आरोप केलाय। आज मातोश्रीवर जे आंदोलक गेलेले आहेत ते सगळे भाजपची पिल्लावळ आहे, माझा स्पष्ट आरोप आहे। त्यामध्ये कल्याणमधला एक मोहण्यामध्ये काम करणारा भाजपचा पदाधिकारी सुशील पायाळ म्हणून तो गेला आणि विशेषतः तो त्या मराठा समाजात देखील नाही आहे। याचा अर्थ काय, म्हणजे भाजपचा हा कुटील डाव आहे, कुठेतरी मातोश्रीला अडचणीत आणायचं आणि जे मातोश्रीचं चांगलं वातावरण जे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे महाविकास आघाडीला आणि उद्धव साहेबांच्या बद्दल ते गढूळ करण्याचं काम आणि मराठा आंदोलनामध्ये कुठेतरी मिठाचा खडा टाकण्याचं काम हा भाजप करत आहे आणि भाजपचे सातत्याने प्रयत्न उघडकीस आले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।